गणेश बिल्डर्स स्कीम क्रमांक 3 येथील सुमारे 150 कुटुंबातील 600 रहिवाशांचा गेल्या 5 दिवसांपासून रस्ता खाजगी बिल्डरनं बंद केल्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलन करत जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतली होती। जुळे सोलापूर बॉम्बे पार्क येथील गणेश बिल्डर्स स्कीम क्रमांक 3 मधील नागरिकांच्या वहिवाटीचा रस्ता 8 ऑगस्ट रोजी खासगी बिल्डरनं ड्रेनेजची लाईन खोदून उद्ध्वस्त केला। यामुळे परिसरातील रस्ता बंद झाला असून गेल्या 5 दिवसांपासून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। ड्रेनेजचं घाण पाणी रस्त्यावर साचून नागरिकांच्या घरांमध्ये शिरतंय, तसंच दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून परिसरातील सुमारे 600 रहिवासी त्रस्त झाले आहेत। दरम्यान रविवारी खासदार प्रणिती शिंदे यांनी या नागरिकांची भेट घेऊन आंदोलन केलं। जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। दरम्यान यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी 600 लोकांचा रस्ता बंद झाला आहे, सर्वच जण मॅनेज झाले आहेत असं सांगत प्रशासन आणि सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडलं। दरम्यान या आंदोलनाच्या ठिकाणी पालिकेच्या नगररचना विभागातील कर्मचारी आले होते। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी लेखी दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली होती। इकडे महानगरपालिकेत पहिल्यांदा असं झालं असेल, जेव्हा एक रस्ता ब्लॉक होतो तेव्हा पण त्यांना पर्यायी दुसरा रस्ता करत असतो, तो पण नाहीये। हे तुम्ही खड्डे बघा, या खड्ड्यातून चालून आले। काल रात्री मी इथे होती, या खड्ड्यातून असं त्यांना चालू, आता मुद्दाम त्यांनी तिकडे कंपाऊंड हे टाकले, वायर कुंपण टाकलंय आणि पूर्ण ब्लॉक केलंय। उद्या इकडे काय बरं वाईट झालं, आता दुपार संध्याकाळी जर कोणाला ॲम्ब्युलन्स पाहिजे असेल तर काय करणार? आग लागली तिकडे तर काय करणार? शाळेसाठी ह्या एवढा सिरियस विषय आहे, पण ते तुम्ही उठून धरा पाहिजे। सगळे एकूण एक मॅनेज आहेत। डीपीच्या प्लॅन मध्ये पहिले रस्ता दाखवला जातो, मग कट झाला जातो। जर हे टॅक्स भरतात, जर महापालिकेने तिकडे काम केलंय, काम सुरू व्हायच्या आधी पर्याय रस्त्याची हे करायला पाहिजे होतं त्यांनी, ते काही केलं नाहीये। वरपासून खालपर्यंत सगळे ह्या गोष्टीत मॅनेज झालेत आणि 600 नागरिकांचा जीव आज वेठीस धरलाय। 600 नागरिक आहेत, असं पण नाहीये 20-25 आहेत। एक जीव महत्वाचा असतो, ह्यांना 600 जीव पण महत्वाचे नाही आहेत, अर्धे अधिक सिनियर सिटीजन्स आहेत। या प्रकरणाबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही बेकायदेशीर कारवाई झाल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। पोलिसांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानं या कारवाईमागे राजकीय दबाव असल्याचा संशयही यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रशासनानं तातडीनं रस्ता आणि ड्रेनेजचा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली। सागर संतांनी या माणसांनी हा रस्ता त्याच्या प्लॉटमध्ये दाखवून, त्याच्या एरियामध्ये दाखवून महानगरपालिकेकडनं तो एरिया त्यांनी मंजूर करून घेतला, तो प्लॅन लेआउट, आणि तो रस्ता त्यांनी त्याच्या आत दाखवलेला। आता महानगरपालिकेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना इथं येऊन गेलेले आहेत। अतिरिक्त आयुक्त मीना पवार मॅडम त्या स्वतः इथं येऊन बघून गेलेल्या आहेत, त्यांना माहिती हा एकमेव रस्ता आहे। तरीही तो रस्ता त्यांनी प्लॅनमध्ये दाखवला आणि महानगरपालिकेने तो प्लॅन मंजूर केलेला आहे। महानगरपालिकेची ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे की तुम्ही लँड लॉक करू शकत नाही। आज आमची लँड लॉक झालेली आहे। कोण याला जबाबदार? याला पूर्णपणे महानगरपालिका जबाबदार आहे। आयुक्तांनी उंटावून शाळा त्याचं बंद करावं, ग्राउंड लेवलला उतरावं त्यांनी आणि चेक करावं की इथं काय अवस्था आहे। बांधकाम विभागाचे महानगरपालिकेतले अधिकारी मठपती कधीही ह्यांचा मॅप घेऊन आमच्या समोर बसलेले आहेत। आम्ही आमच्या सगळ्या सोसायटींचे मॅप घेऊन समोर बसले आहोत, आमच्याकडे मॅप आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता 2006-07 साली आमदार निधी म्हणून हा रस्ता केलेला आहे, त्याची कागदपत्र उपलब्ध आहेत आमच्याकडे। ती कागदपत्रे आम्ही आयुक्तांच्या ताब्यात दिलेली आहेत, पण तरीही त्यांना काही फरक पडत नाही। दवाखान्याचं म्हणलं आमच्या दारात रिक्षा पण येत नाही, आमच्या दारात। आम्ही आजारी आहेत, सगळे शुगर बीपीचे लोक आहेत। आम्हाला प्लीज रस्ता द्या तुम्ही, आमचं काय हे नाही।